छंद जोपासायला वयाचं कुठलंही बंधन नसतं। कोणत्याही वयात तो जोपासता येतो। नागपुरातले नामदेवराव बेसेकर हे 80 वर्षांचे गृहस्थ आहेत। या वयातही ते टाकाऊ लाकडापासून टिकाऊ वस्तू तयार करतायत। 400हून अधिक अशा वस्तू त्यांनी तयार केल्या आहेत। विशेष म्हणजे सुतार कामाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता त्यांनी केवळ कल्पना शक्तीच्या जोरावर या वस्तू बनवल्या आहेत। पाहूया याविषयी। छंद जोपासायला वयाचं बंधन नसतं, याचा प्रत्यय अनेकदा अनेकांच्या कलाविष्कारातून दिसून येतो। नागपुरातल्या रघुजीनगर इथं राहणारे नामदेव बेसेकर या 80 वर्षाच्या आजोबांनी टाकाऊ लाकडापासून 400 पेक्षा जास्त वस्तू तयार केल्या आहेत। कुठल्याही प्रकारचं सुतारकामाचं प्रशिक्षण न घेता त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर या लाकडापासूनच्या वस्तू तयार केल्या आहेत। मी ज्यावेळेस माझं काम सुटलं त्यावेळेस मी रिकामा घरी बसून राहायचो, तर त्यावेळेस असं वाटलं का काहीतरी आपण केलं पाहिजे। तर एका वस्तूचं काही थोडंसं सामान बनवलं, एकच सामान बनवलं, तर त्याची स्तुती झाली आणि त्याची स्तुती झाल्यामुळं मग मला उत्साह वाढला माझा। मग ते एक एक वस्तू म्हणजे निवड कल्पनेतून मी हे सगळं बनवत आहो। मी याची काही ट्रेनिंग घेतली नाही किंवा मी कधीही सुतारकाम केलं नाही। टाकीव वस्तूपासून, टाकीव लाकडापासून या वस्तू मी बनवत आहो। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता नामदेव बेसेकर यांनी खासगी कंपनीमध्ये दैनंदिन रोजगारी, सायकल दुरुस्तीचे दुकान, सुरक्षा रक्षक अशी छोटी मोठी कामं करत आलेत। सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडल्यानंतर घरी फावल्या वेळेत काहीतरी करावं म्हणून कोणत्याही प्रकारचं शिक्षण माहिती नसताना त्यांनी लाकडाच्या वस्तू बनवायला सुरुवात केली। त्याचं रूपांतर आता छंदात झालं आहे। त्यामुळे आता आजच्या घडीला साधारण 400 ते 500 विविध लाकडांच्या वस्तूंचा संग्रह त्यांनी तयार केला आहे। त्यांनी तयार केलेल्या सर्व वस्तू कोणत्याही मशीनची मदत न घेता निव्वळ अवजाराच्या साहाय्यानं त्यांनी गेल्या 5 ते 6 वर्षात बनवल्या आहेत। त्यांच्या या कामात त्यांचा मुलगा आणि नातू देखील सहकार्य करतो। प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार, आपल्या आवडीनुसार, सवयीनुसार आणि कलेतून आविष्कार दाखवून आपले छंद जोपासत असतात आणि त्याला वयाचं बंधन नसतं। हे नामदेवराव बेसेकर या आजोबांनी दाखवून दिलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटापुळे, नागपूर।